राज्यातील लाखो डी.एड आणि बी.एड धारक उमेदवारांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या CTET परीक्षेच्या धर्तीवर आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद देखील शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET वर्षातून दोनदा घेणार आहे। या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला असून 2026 ते 27 या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय अंमलात येण्याची शक्यता आहे। राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्षातील पहिली TET परीक्षा जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात होईल। त्यानंतर दुसरी परीक्षा नोव्हेंबर महिन्यात घेतली जाईल। त्यामुळे उमेदवारांना वर्षातून 2 वेळा संधी मिळणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांसाठी TET परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे आणि त्यासाठी 31 ऑगस्ट 2027 पर्यंतची मुदत दिली आहे। ही मुदत संपण्यापूर्वी जास्तीत जास्त शिक्षकांना संधी मिळावी यासाठीच हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। मागील काही वर्षात पेपर फुटी आणि तांत्रिक त्रुटींच्या घटना घडल्या होत्या, मात्र यावेळी परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने घेतली जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। प्रश्नपत्रिका तयार करताना तज्ञांचा सल्ला घेतला जाणार असून परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी कडक नियोजन केले जात आहे। नुकत्याच झालेल्या TET परीक्षेचा निकाल केवळ 12% कमी लागला होता। त्यामुळे उमेदवारांना अधिक तयारीची संधी मिळावी यासाठी वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। दरम्यान काही शिक्षक संघटनांनी सेवेतील शिक्षकांसाठी पात्रता गुणांमध्ये सवलत देण्याची मागणी केली होती, मात्र प्रशासनाने ही मागणी फेटाळली आहे। खुल्या प्रवर्गासाठी 60% म्हणजेच 90 गुण आणि आरक्षित प्रवर्गासाठी 55% म्हणजेच 83 गुणांची अट कायम राहणार आहे। म्हणजेच आता उमेदवारांसाठी संधी वाढली असली तरी मेहनतीशिवाय पर्याय नाही।